स्वागत करेन। तसेच बघतो अभिजित भालेराव साहेबांनी सुद्धा या स्पर्धेला मोलाचं सहकार्य दिलं। उत्कृष्ट फलंदाज म्हणून जी ट्रॉफी बघतोय ती ट्रॉफी लगेच सामन्याकडे वळूया। ती ट्रॉफी दिली। तसेच सागर चौधरी साहेब यांनी सर्वाधिक चौकार आणि षटकाराची खेळी केली त्यासाठी सुद्धा आकर्षक चषक जो आपण सागरजी चौधरी साहेबांनी दिलाय। लगेच सामन्याकडे पहिला चेंडू हाताळला जाईल प्रसाद राऊत कडनं। अतिशय देखणा स्ट्रोक, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा पहिलाच फटका मात्र खेळला जातोय आणि चेंडू सरळ जाईल। अतिशय देखणा स्ट्रोक 4 धावांसाठी। डीजे मास्टर छत्रपती थँक्यू। राजेशजी चौधरी साहेबांचं आगमन होतं या व्यासपीठावर, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम। प्रत्येक दिवशी त्यांनी मात्र या स्पर्धेला मोलाचं सहकार्य दाखवलं, त्यांचं सुद्धा आणखी त्याच्या साथीला असतील त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम। तर बाईच्या रूपाने सुद्धा एक धाव सीताराम मांद्रे साहेब त्यांचं सुद्धा आमंत्रण होतंय, म्हणजे त्यांनी आग्राच्या आमंत्रणाचं मान देऊन या स्पर्धेला भेट दिली, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। 88-89 साली ज्यांनी या मैदानामध्ये अतिशय चांगला खेळ केला, परंतु आज रिटायरमेंट त्यांनी घेतली, त्या मान्यवरांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत। हे मैदान ज्यांनी 88-89 साली गाजवलं ते मान्यवर इथे हजर असतील। यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार, चेंडूला उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण तैनात, विकेट नंबर 1 चं पतन। राहुल पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम। बॅक टू पॅव्हलियन। डीजे मास्टर न्यायी राजाने केला नाही ठेवा कधी तो कोण। प्रसाद राऊत षटक मार्गस्थ। या षटकात चेंडूचा खेळ झाला, या 2 चेंडू, एक आव्हांत चेंडूची फेकी, सॉरी आपण 3 चेंडूचा खेळ झालाय। एक लेग बाईच्या रूपाने 1 धाव अर्जित केली आणि धावफलकाचा विचार केला 5 धावा करताना मात्र एक फलंदाज तंबूच्या असल्याचं राहुल पाटीलला परतवलं गेलंय। षटकाचे पुढील चेंडू, फुलटॉस चेंडूचा वापर, इथे मात्र अबक दुबक तिबकच्या पद्धतीने बॅक टू बॅक दुसरा फलंदाज, बॅक टू पॅव्हलियन, मोठा आदरा बसेल, पप्पू पाटीलला परतवलं जाईल। दुसरी तोफा मध्ये तंबूच्या रस्त्याला रवाना। डीजे मास्टर संघ आपण बघतोय ब्लू टायगर, कारण का ही लढाई अस्तित्वाची लढाई असेल, कारण जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल। बघूया कोण मात्र इथे जिंकल, कोणाचा नाना खणखणीत वाजला जाईल, कारण का प्रथम टॉस जिंकला जातोय जतीन विनर्स संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि प्रगती पथावर षटक बघतो आपण प्रसाद राऊत नावाचं षटक मार्गस्थ। पहिल्या चेंडूवर जरी चौकाराची खेळी केली तो फलंदाज मात्र नॉन स्ट्राईकवर असेल। फलंदाज बघतोय सॉरी तो फलंदाज मात्र तंबूच्या असलेला पप्पू पाटील बाद झाला। नवीन जोडी खेळपटू यावेळी जोरकस प्रहार, पुन्हा क्षेत्राच्या केतन चौधरी चेंडू खाली, कुठली चुकी होणार नाही, फलंदाज बाद, बॅक टू बॅक 3 फलंदाज बाद करण्याचा विक्रम रचला होता आणि या महत्वाच्या सामन्यात एक हॅट्रिक लावली जाते प्रसाद राऊत कडनं। पहिल्या हॅट्रिकचा मानकरी याच मैदानात दुसरी हॅट्रिकचा मानकरी ठरतोय। BMW घेऊन आला दादा नंबर
तर 5 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर चौकाराची खेळी, दुसऱ्या चेंडूवर सिंगल धाव घेतली आणि बॅक टू बॅक 3 फलंदाज बाद. अतिशय कारनामा घडवला जातोय जबरदस्त. याच्याकडनं इतिहास रचला जातोय. समोरच्या विरोधात प्रसाद राऊत जबरदस्त कारनामा घडवतोय. भरपूर अनुभव असलेला गोलंदाज. षटकातील अंतिम चेंडू. यावेळेस जबरदस्त डिलिव्हरी, मॅग्निफिशंट डिलिव्हरी, फंटास्टिक डिलिव्हरी. शेवटचा निर्धाव चेंडूनी मात्र षटक समाप्ती होईल. निर्णायक षटक, पॉवर प्लेचं षटक बघितलं आपण. प्रसाद राऊतचा जबरदस्त खेळ केला. 6 चेंडू मध्ये तिखट चिवट महाराजाचा बघितला प्रसाद राऊत. लगेच बॅटिंग पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ केलं जाईल. तर आलेल्या मान्यवरांचा लगेच स्वागत सत्कार केला जातो. या राजेशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते मान्यवर ज्यांनी 88-89 साली ज्यांनी हे मैदान गाजवलं ते मान्यवर इथं हजर असतील. ज्यांनी क्रिकेटचा खरं कॅमेरामॅन इकडे जरा कॅमेरा करायचा आहे कारण का मान्यवर इथं हजर आहेत. ज्यांनी 88-89 साली ज्यांनी खरोखर या कंचाडला क्रिकेट ज्यांनी दाखवलं, ज्यांनी हे मैदान गाजवलं ते सीताराम मांजरे साहेब इथं हजर असतील. त्यांचा राजेशजी चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र येथोतीच स्वागत आणि सत्कार केला जातो. मान्यवर सुस्वागतम. तसेच आणखीन एक मान्यवर इथं हजर असतील. रवींद्रजी चौधरी साहेब इथं हजर असतील. त्या मान्यवरांचा योगेशजी पवार साहेब इथं हजर असतील. त्यांच्या शुभ हस्ते त्या मान्यवरांचा यथोचित स्वागत आणि सत्कार केला जातो. भरपूर मान्यवरांनी आज गर्दी दाखवली. त्या मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार केला जातोय. सुस्वागतम. तर लगेच वळूया मैदानाकडे. यावेळेस अतिशय देखनाट चेंडू, चेंडूवर फुलटॉस चेंडूची खेळी केली जाते. फाईन लेग, स्क्वेअर लेग रेंजर मध्ये चेंडू जाईल आणि तिथे चेंडूची अडवणूक केतन चौधरी चेंडूवर जाईल. निश्चित 2 धावाचा खेळ केला जातो आणि 2 धावांनी धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. 7 आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा महेंद्र सिंग ब्लास्टर महेंद्र सिंग धोनीची आठवण होईल. कारण का त्याचा 7 आकडा त्याच्या आयुष्यामध्ये खूप शुभ मानला जातोय. त्या जर्सी नंबर आपण बघतो नेहमीच 7 आकडा असतोय, त्या आकड्यावर जाईल. यावेळेस करारी जबाब. चेंडूवर केतन चौधरी येईल. कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद होणार. फलंदाज पंकज पागदरे नावाची तोफा मात्र जाईल. खेळाडू कक्षाच्या दिशेने रवाना होईल. तर हदरा नंबर असेल 4था हदरा वस्तू पंकज पागदरेच्या रूपाने डीजे मास्टरला एक संधी देऊ. जबरदस्त खेळ बघतोय. बॉलिंग मार्कवर गोलंदाज अक्षय लोहार कडनं. षटकातील पुढील चेंडू समोर असेल फलंदाज पंढरी. यावेळेस अतिशय देखना स्ट्रोक. मरून ड्राईव्ह पेक्षाही सुरेख इथे मात्र कव्हर ड्राईव्ह चेंडू जाईल. सरळ दन दन करत सरळ सीमा पार. चौकार 4 धावा. डीजे मास्टर. या मैदानामध्ये 48 नंबरचा हा फलंदाज असेल ज्यांनी चौकाराने आपलं खातं अर्जित केलंय. यावेळी अतिशय देखना स्ट्रोक. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळाय. चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू जाईल का आणि चेंडू अखेर जातोय सीमा रेखा पार. चौकार 4 धावा. डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 चौकाराची खेळ करतो फलंदाज पंढरी. जबरदस्त कारनामा घडवतोय. यावेळेस पुढील चेंडू. यावेळेस मात्र
अनिल पाटील कडनं यावेळेस म्हणता मिस फील्ड होते आणि चेंडू जाईल सरळ काऊ कॉर्नर रिजन मध्ये. चेंडूचा पाठलाग करीत तेतपरी मात्र 3 धावा निश्चित धावून पळून पूर्ण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतो खेळपट्टीवर. अनिल पाटील कडनं एक चांगली खेळीचा खेळ केला जातो कारण का 3 चेंडूचा खेळ केला आणि तब्बल 11 धावांची वसुली. गोलंदाज आपण बघतोय अक्षय लोहारवर मात्र हल्ला बोल केली जाते. यावेळेस षटकात चेंडू मात्र शेवटचा असेल आणि धावफळकाचा विचार केला धावफळक मात्र 18 या आकड्यावर. धावफळ सरासरी अतिशय चांगली राखली जाते. या षटकाचा विचार केला तर 13 धावांचे खेळी आतापर्यंत केले. यावेळेस करारी जबाब चेंडूवर शतचे तैनात मात्र इथे झेल सुटला जातोय आणि चेंडू सरळ जायला सीमा पार सीमारेखा पार चौकार 4 धावा. डीजे मास्टर षटक समाप्ती. DJ Maddie. गाई तुझं देऊळ साजतई लाले डोंगरान ग लाले डोंगरान पलकीला नाचिन गुलाल उडवून चैताचे मैदान ग चैताचे मैदान. तर जबरदस्त खेळ बघतोय. एका बाजूने जतीन विनर्स संघ त्याच्या विरोधात संघ बघतोय आपण ब्लू टायगर संघ. या दोन संघांमध्ये जुगलबंदी होताना मैदानाच्या आतमध्ये कारण का 12 चेंडूचा खेळ झाला. 12 चेंडूमध्ये धावांचा विचार केला धावफळक मात्र अर्जित झालंय 22 या आकड्यावरती. 22 धावा अर्जित करताना मात्र फलंदाज तंबूच्या आश्रयाला असतील. 4 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला असतील. पहिला फलंदाज बाद झाला राहुल पाटील, त्यानंतर पप्पू पाटील, त्यानंतर सचिन जाधव आणि नंतर मात्र झाला तो बाद पंकज पागदरे. असे 4 फलंदाज मध्ये तुम्हाला साईड स्क्रीनवर दिसतील जे बाद झालेले असतील तंबूमध्ये. अतिशय चांगला खेळ बघतो मैदानामध्ये. एका बाजूने जतीन विनर्स त्यांच्या विरोधात ब्लू टायगर. त्यांच्यामध्ये अस्तित्वाची लढाई असेल. जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल आणि जो मात्र पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल. बघूया बॉलिंग मार्कवर लगेच तिसरा गोलंदाज. नंतर खूप वेळ घेतला जातो या जतीन विनर्स संघ. तर बॉलिंग मार्कवर लगेच नवीन फलंदाज जो नौका सितारा असेल या स्पर्धेमध्ये आपण बघतोय शुभम पाटील मॅन फ्रॉम पिंपलास या गावातील हा खेळाडू. परंतु त्यांची वर्णी मात्र यावेळेस लागली जाते या जतीन विनर्सच्या बाजूने. अतिशय चांगला सामना बघतोय मैदानामध्ये. 12 चेंडूचा खेळ झालाय. 12 चेंडूमध्ये तब्बल वसुलीची बघितली तर 22 धावांची खर्ची. पहिलं षटक प्रगती पथावर बघितलं. यशस्वी प्रगती पथावर प्रसाद राऊत कडनं 5 धावा देताना 3 सफलता मिळाल्या होत्या. दुसरं षटक थोडंसं मागडं पडलं जातं. या जे षटक बघितलं आपण अक्षय लोहार कडनं जरी 1 सफलता परंतु त्या षटकामध्ये तब्बल 17 धावांची निर्णायक खेळी केली जाते. स्ट्राईक एंडवर फलंदाज अनिल पाटील. यावेळी अतिशय देखना स्ट्रोक त्याच्यावर प्रवीण पवार चेंडूवर अडवणूक करेल. तत्पूर्वी मिस फील्ड होते आणि 2 धावा चित्त्याच्या चपलाईन पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी धावफळक पुन्हा अर्जित होऊन जाऊन पोहोचेल. 24 रन्स लॉस ऑफ विकेटचा विचार केला तर 4 विकेट मात्र असतील ब्लू टायगर संघाच्या. अतिशय चांगला खेळ करतो का पूर्ण बारी सांभाळावी लागेल ते अनिल पाटील आणि पंढरी कांबेरा हे 2 फलंदाज मात्र 2 शिलेदार मात्र असतील स्क्रीज वरती. बॉलिंग मार्कवर नो डाऊट शुभम पाटील. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस करारी जबाब. चेंडूला उंची जास्त लांबी कमी क्षेत्ररक्षण तैनात. कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद अनिल पाटीलच्या खेळला पूर्णविराम. बॅक टू पॅव्हलिन. डीजे मास्टर. हजर असतील राजेशजी चौधरी कंचाड गावातील एक मोठे व्यक्तिमत्व. MD चॅलेंजर संघ मालक त्यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार केला जाईल. योगेश पवार यांच्या शुभ हस्ते राजेशजी चौधरी साहेबांचा स्वागत सोहळा लगेच केला जातो. या मान्यवर योगेश पवार यांच्या शुभ हस्ते फुलगुच्छ देऊन त्यांना यथोचित स्वागत आणि सत्कार केला जातोय. या स्पर्धेला खूप मोलाचं सहकार्य कारण का संघ मालक ही भूमिका बजावल्यामुळे ही स्पर्धा पार पडणं सोपं जात आहे. कारण संघ मालक नसला तर संघ विकत घेतला जात नाही. गेल्या वर्षी या स्पर्धेमध्ये बघितलं तर 10 संघ मालक 10 संघ होते. यावेळेस मात्र 8 संघ मालक या स्पर्धेला बघतोय. लगेच नवीन फलंदाज जो फलंदाज सर्व प्रेक्षकांच्या गल्ल्यातला ताईत बनला तोच फलंदाज मुकेश साव मात्र मैदानाच्या दिशेनं. तुषार इकडे बघ 1 मिनिट जरा. ठेव नंतर बघ.
तर जबरदस्त खेळ बघतो मुकेश साव, एक तगडा फलंदाज आपण बघतो नॉन स्ट्राईकवर. यावेळेस अतिशय देखना चेंडू, पंच आमच्याकडे वळतील, आव्हान तर चेंडूची फेकी केली जाते. एलिव्हेशन जास्त पंच दंडित करतील. आंतरराष्ट्रीय नियमाचा विचार केला तर 22 नंबरचं नियमाचं उल्लंघन केलं जातं. शुभम पाटील कडनं धावफलक निश्चित वाढलं जाईल, धावफलक जाऊन पोचेल. 25-25 रन्स समोर असेल पंढरी कांबेरा सारखा फलंदाज. यावेळी अतिशय देखना चेंडू फेकी करताना पुन्हा एलिव्हेशन जास्त झालं, आव्हांतर रूपाने पुन्हा धावफलक अर्जित केलं जाईल. मायकल होल्टिंगचे तुम्हाला आठवण करेन, त्यांच्या क्रिकेटच्या कार्यकिर्दीत 912 षटक फेकी केले, 5473 चेंडू आणि त्याच्यामध्ये एक सुद्धा अवांतर चेंडू नव्हता. पण इथं शुभम पाटील कडनं अवघ्या एकाच षटकामध्ये 2 चेंडू अवांतर फेकी केलेत. बघूया अतिशय चांगला सामना बघतो. एका वेळेस आपण बघतो जतीन विनर्स संघ असेल त्याच्या विरोधात आपण संघ बघतो ब्लू टायगर संघाचा टायगर मात्र मैदानात येतोय, ज्याला मात्र ज्यांनी 192 धावांचे खेळ केले आतापर्यंत. तोच फलंदाज मुकेश साव नॉन स्ट्राईकवर. स्ट्राईक एंडवर आपण बघतोय पंढरी कांबेऱ्याला मात्र चांगला खेळ करावा लागेल. ही लढाई अस्तित्वाची लढाई असेल, महत्वाची लढाई, महत्वाची झुंज मैदानामध्ये लढतोय. यावेळेस मात्र कष्ट संघर्ष सर्व गोष्टी एका वेळेस कराव्या लागतील. यावेळेस करारी जबाब, चेंडू हवाय सपार, चेंडू जाईल सरळ, बिग 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 सिक्सर साधावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडूवर मात्र यश मिळेल गोलंदाज शुभम पाटीलच्या नावी जाईल. कारण अतिशय चांगला चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं, त्या चेंडूची फेकी केली जाते. अतिशय चांगला चेंडू निवडला. आदल्या चेंडूवर जरी षटकाराची खेळ केली तरी त्याच्यात नंतर निर्धाव चेंडूची फेकी केली जाते. शुभम पाटील षटकातील पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉस चेंडूचा वापर, अतिशय देखना स्ट्रोक, चेंडू जाईल सीमार शब्द. आउटफिट थोडीशी खराब आणि चेंडू अडवून फेकी करायला तत्पर्य. सुंदररित्या 2 धावांची खेळ केली जाते. 2 धावांनी धावफलकाचा विचार केला, धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 32 या आकड्यामध्ये. 32 रनचा 32 आणि 2 34 धावा होतील. 34 धावांनी धावफलक अर्जित केला. त्याने पहिल्या 18 चेंडूचा खेळ झालाय. 18 चेंडू नंतर ड्रिंक ब्रेक होतो तत्प्रिय. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी देऊ. थँक्यू सो मच डीजे. तर एकंदरीत आपण आमचा कॅमेरा थोडासा मूव्ह होताना पाहायला मिळतोय, कारण या क्रीडा मंचावर या ठिकाणी अतिथी पाहायला मिळतात. या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्फत या स्पर्धेला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांना प्रदान केली जाताना पाहायला मिळते, आमचे सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय प्रणयजी हरिश्चंद्र चौधरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतोय. मी निवेदन करतोय प्रतीक चौधरी यांना आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. प्रतीक चौधरी यांच्या शुभ हस्ते उपस्थित क्रीडा मंच पाहायला मिळतात. अतिथी या ठिकाणी प्रणय चौधरी साहेब यांचं या ठिकाणी यथोचित शाही सन्मान सोहळा, स्वागत सन्मान सोहळा संपन्न होताना पाहायला मिळतोय. वर टू कमेंट्री बॉक्स मिस्टर कैलाश कांबेरे. चला वळ्यात मैदानाच्या दिशेला कॅमेरामॅन. तर जबरदस्त खेळ बघतोय. लगेच ड्रीम ब्रेक झाल्यानंतर विचार केला. ड्रीम ब्रेक 18 चेंडूचा खेळ झालाय आणि 18 चेंडूमध्ये धावांची गती जर बघितली तर 18 चेंडूमध्ये तब्बल 34 धावांची खेळ केली जाते. समोरच्या संघाने टॉस हरला तरी ब्लू टायगर संघाचा संघनायक जो म्हटला होता जिथे टॉस बॉक्समध्ये का 80-90चा पल्ला आम्ही निश्चित गाठू आणि त्या पद्धतीत मात्र खेळ केला जातो. आणि आता मात्र पुन्हा धुरा सांभाळावी लागेल. ज्यांनी या मैदानामध्ये भल्या गोलंदाजांना मात्र धुवा ज्यांनी उडवला तोच फलंदाज मुकेश साव. स्ट्राईक एंडवर जबरदस्त खेळ केलाय. 192 धावांची खेळी केली. निर्णायक त्याने आतापर्यंत 7 सामन्यामध्ये 192 धावांची खेळी, तोच मुकेश साव. स्ट्राईक एंडवर बघूया या महत्वाच्या सामन्यात कशा प्रकारे खेळी केली जाईल. समोर गोलंदाज केतन चौधरी नावाचा गोलंदाज वापरला जाईल. वैयक्तिक गोळ्यातला पहिलं षटक आणि संघासाठी मात्र 4थ्या नंबरचा महत्वाचं षटक असेल. हे बघूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. केतन चौधरी बॉलिंग मार्कवर समोर असेल मुकेश साव. पहिल्या चेंडूवर हलक्या बॅटने चेंडूवर प्रहार केला. चेंडूवर क्षेत्ररक्षण तैनात, पॉईंटचे क्षेत्ररक्षक येईल आणि चेंडूची पकड करेल. तत्पूर्वी एका धाव्याने मात्र आपलं वैयक्तिक खातं ओपन केलं जातं आणि धावफलकाचा विचार केला. धावफलक मात्र 35 रन्स. लॉस ऑफ
5 विकेट आपण बघतो या ब्लू टायगर संघाच्या षटकातील केतन चौधरी षटकातील पुढील चेंडू यावेळेस अतिशय देखना स्ट्रोक पटका बॅटने दिशा दिली चेंडू जाईल थर्ड मॅन क्षेत्रातून सरळ सीमा पार चौकार 4 धावा डीजे मास्टर घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला घरात दारात गाडीत माडीत साईच्या माझ्या फोटोला हे हृदयात छातीत हातावर घेतलाय साई बाबाच्या तर ही पंढरी कांबेराची ओळख आहे कारण का त्याने आदल्या चेंडूवर षटकार आणि लगेच एक कलात्मक फटका खेळला चौकाराच्या रूपानं यावेळेस मात्र एलिव्हेशन अतिशय चांगलं झालं यश मिळेल इथे गोलंदाजाला कारण का केतन चौधरी ज्याला या कंचाडा नगरीमध्ये गुंड्या नावाने ज्यांनी ओळख मिळवली तोच गोलंदाज आपण बघतोय बॉलिंग मार्कवरती ज्यांनी जबरदस्त कारनामा घडवलेत प्रत्येक षटकामध्ये या षटकात जर विचार केला आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्ची झाले षटक केतन चौधरीचं यावेळेस जबरदस्त डिलिव्हरी अतिशय चांगला चेंडू कारण का पंढरी कांबेरेचा खेळ ज्यांनी ओळखला ज्यांनी आदल्या चेंडूवर चौकाराची खेळी केली त्याचा खेळ ओळखून त्याच्या दिमागाशी लढलं जात आहे कारण का त्याला माहित आहे हा कुठल्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त खेळ करू शकतो ज्याने हेरलं आणि त्याच्या पद्धतीत मात्र चेंडूची फेकी करतोय केतन चौधरी बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडूची खेळी केले निर्णायक षटक असेल त्याला माहिती आहे हा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे आणि ते चेंडू वेट आणि वॉच करून खेळावे लागतील यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू समर फलंदाज मुकेश साव मात्र जो एक तगडा फलंदाज बघतोय नॉन स्ट्राईकवर उभा असेल परंतु प्रत्येक चेंडूवर आघात करणं गरजेचं नसेल कारण का जेव्हा चांगला चेंडू असतो त्याला सन्मान दिला पाहिजे खराब चेंडूला मैदानाच्या सीमारेषेच्या पार पलीकडे धाडलं पाहिजे या पद्धतीत खेळ केला तर तुमचा चांगला खेळ या मैदानामध्ये होईल जी खेळपट्टी चौधरी मैदान म्हणून ओळखली जाते त्या खेळपट्टीवर तुम्ही खेळ करतायत यावेळेस सरळ बॅटने अतिशय देखना स्ट्रोक बॅटवर तेवढा चेंडू येत नाही आणि इथे निश्चित रणरीत्या आखली जात नाहीये कारण मुकेश साव सारखा एक तगडा फलंदाज बघतोय जो नॉन स्ट्राईकवर ज्याने 5 चेंडूचा खेळ केला तो मात्र स्ट्राईक एंडवर जाईल ज्याला माहित आहे ज्याच्या बात्यामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे तत्पूर्वी डीजे मास्टरला एक संधी देऊ या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान थँक्यू तर बघूया एका बाजूने प्रसाद राऊत ज्यांनी या सामन्यामध्ये विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची निवड केली या सामन्यामध्ये तब्बल एक हॅट्रिक ज्यांनी त्याच्या नावी केली तोच गोलंदाज प्रसाद राऊत बॉलिंग मार्क वरती आणि समोर तेवढाच तगडा फलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावांचा उच्चांक गाठला तो मुकेश साव बघूया प्रसाद राऊतच्या विरोधात मुकेश साव मात्र असेल ज्यांनी शेवटच्या चेंडू रणनीती आखली नाही कारण त्याच्या बात्यामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे यावेळी जबरदस्त डिलिव्हरी मुकेश सावला मात्र बांधून ठेवण्याचं यश मिळत आहे गोलंदाज प्रसाद राऊत उर्फ भुऱ्या ज्यांनी ओळख मिळवली गोरे गावातील हा खेळाडू ज्याची आता यावेळेस वर्णी लागली जाते जतीन विनर्सच्या बाजूने अतिशय प्रगती पथावर षटक ज्यांनी पहिल्यापैकी केलं त्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र गोलंदाजी केली जाते मुकेश सावला वेट वॉच या 2 गोष्टीचा वापर करावा लागेल आणि इथे नंतर एलिव्हेशन जास्त झालं पंच आमच्याकडे वळतील अवांतर रूपाने मात्र धाव फळक वाढला जाईल पंचांच्या हात समांतर रेषेमध्ये अवांतर रूपाने मात्र धाव फळक अर्जित केले जात आहे खूप वेळानंतर मात्र एक धाव आली जाते धाव फळकाचा विचार केला धाव फळक मात्र जाऊन पोहोचला 40 या आकड्यावरती बघूया अजूनही 11 चेंडूचा खेळ शिल्लक मुकेश सावला मात्र मोठी खेळावी लागेल कारण का त्याचा संघनायक जेव्हा टॉच उडवण्यासाठी आला तेव्हा मुकेश साववर जास्त विश्वास दाखवलाय यावेळेस मुकेश सावना करारी जबाब चेंडू जाईल का आणि चेंडू जाईल सरळ उत्तुंग षटकार साधावा
तर जबरदस्त खेळ बघतो. मुकेश सावचे पॅठी राख्यांकडनं जबरदस्त सपोर्ट, कारण का लगेच षटकार लगेच जल्लोष त्यांच्या बाजूने होताना बघतोय. मुकेश सावने खूप मैदानामध्ये मनं जिंकलीत आणि जी बॅट त्याच्या हाती बघतोय, जी तिसऱ्या दिवशी ज्या बॅटचे 2 तुकडे झाले होते तरी सुद्धा चेंडू षटकार गेला होता, तीच बॅट चिपकून परत त्याच फळीने खेळ केलाय आणि त्याच फळीने एक षटकाराची निर्णायक खेळी सुद्धा केली जाते. तर जबरदस्त खेळ बघतोय मुकेश साव. का सर्वांच्या गळ्यातला ताईत बनला त्यांचं प्रायचित्त आपण प्रेक्षक वर्गाकडनं बघतोय, कारण झारखंड एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूची ओळख झाली तोच खेळाडू जबरदस्त कारनामा घडवतो. मॅच बॉल जर आला असेल तर मैदानामध्ये जरा पोचवायचा आहे. तर झारखंडचा राजा ज्यांनी ओळख निर्माण केली तो मात्र जबरदस्त कारनामा घडवतो. टेक्निकल सहभागी आहे सूरज पाई म्हणून ज्याचं नाव असेल. बघूया अतिशय चांगला खेळ मैदानामध्ये. दोन चेंडूचा खेळ झालाय. 6 धावांची वसुली, एक अवांतर रुपयांमध्ये 7 धावा या षटकामध्ये घेतला आणि धावफळकाचा विचार केला धावफळक मात्र जाऊन पोहोचला. 46 रन्स अजूनही 10 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. जो विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याने पहिले षटक पैकी केला त्याच्यावर मात्र हल्ला बोल केला जातो यावेळेस मुकेश सावकडनं. बघूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. दोन्ही अष्टपैलू खेळाडू म्हणून दोघांची ओळख आहे या मैदानामध्ये आणि ती खेळी कशा प्रकारे केली जाईल. यावेळेस राईट आर्म राऊंड विकेटने चेंडू फेकी केला जाईल. साईड चेंज करून चेंडू फेकी केला जातो पंचाच्या उजव्या इष्टीकडनं. यावेळेस करारी जवाब. मुकेशची गड्डी पम 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 चलती हुई और गेंद मैदान से बाहर जाती हुई. 6 धावा. राजू पाटील आला नवस, राजे साहेबांचा तो खास. राजू पाटील आला नवस, त्यांच्या गावागावात एकच वादा. आमचा राजू दादा, एकच वादा, आमचा राजू दादा. थँक्यू. तर बॅक टू बॅक 2 षटकाराची खेळी करतो तोच मुकेश साव ज्यांनी या मैदानामध्ये धुवाधार फलंदाजी केली. आता मात्र रंग उजळायला पुन्हा सुरुवात केली. महत्वाच्या सामन्यामध्ये यावेळेस मात्र प्रसाद राऊतवर हल्ला बॉल. बॅक टू बॅक 2 षटकार. आता बघूया विकेट हॅट्रिक म्हणून ज्याने ओळख मिळवली प्रसाद राऊत, त्याच्यावर हल्ला बॉल करताना मात्र मुकेश साव सुद्धा षटकाराची हॅट्रिक करतोय का. चेंडू नंबर 4. यावेळेस कार्पेट डान्सिंग ग्राउंड. चेंडू जाईल सरळ ऑन साइडला. अतिशय देखना स्ट्रोक. एक धाव घेतली. डेंजर झोन कडे धावणारा फलंदाज पंढरी कांबेरा मध्ये आपल्या स्क्रीजवर पोहोचेल. 2 धावांची लयलूट केली होती. धावफळक मात्र झपाट्याने पुढे जाईल. धावफळकाचा विचार केला धावफळक 54 या आकड्यावरती. अतिशय खतरनाक खेळ साकारला जातोय. जे वादळ गुणगुणाला पाहिजे ते वादळ मात्र गुणगुणाला सुरुवात झाली. मुकेश साव नावाचं वादळ. अतिशय चांगला खेळ. प्रत्येक सामन्यामध्ये महत्वाची खेळी जर बघितली तर मुकेश साव या फलंदाजाची. प्रत्येक गोलंदाजाला ज्यांनी आसमान दाखवला तोच फलंदाज स्ट्राइक एंडवर. यावेळेस करारी जबाब. बल्ले से गेंद निकले जैसी बंदूक की गोली. 7 धावा. डीजे मास्टर. चेंडूचा खेळ होतोय आणि 5 चेंडूमध्ये धावांची गती बघितली. मुकेश सावसाठी आता शब्द अपुरे पडायला सुरुवात झाली आहे, कारण का जबरदस्त धुवाधार फलंदाजी प्रत्येक सामन्यामध्ये ज्यांनी धरारा धबधबा निर्माण केलाय, कारण का तोच फलंदाज स्ट्राइक एंडवर. या एका षटकामध्ये 3 निर्णायक षटकाराची खेळी केली. तोच फलंदाज स्ट्राइक एंडवर. धावफळकाचा विचार केला धावफळक जाऊन पोहोचला 60 या आकड्यावरती. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक. ज्यांनी शेवटच्या चेंडूवर धाव का न घेतली त्या धावाचं प्रत्युत्तर देतोय मुकेश साव. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अतिशय देखना स्ट्रोक. चेंडू जाईल सरळ यूज सिक्सर. 7 धावा. डीजे. सतीश म्हात्रेचा 3 कोटीचा बंगला भारी बंगला सतीश म्हात्रेचा. त्याच्या गाडीनं ऑडी गाडीनं
त्याच्या गाडीनं शोभतय भारी फोटो मध्ये एक विरा माऊलीचा. त्याच्या गाडीनं शोभतय भारी, थँक्यू सो मच, माझ्या थँक्यू सो मच एक डीजे. हा आक्रोश मात्र सर्व काही सांगून जातं. हे प्रेम आहे फलंदाजी करणारा फलंदाज मुकेश साव याच्यावरचा. हा आक्रोश सर्व काही सांगून जातोय. थँक्यू गुरुनाथ तांबे सर. कारण का हा मी आधीच म्हटलंय मुकेश साव सर्व प्रेक्षकांच्या मनातलं ताईत का बनलाय ज्याचं या प्रायचित्त बॅक ज्या एका षटकामध्ये तब्बल 27 धावांची खेळी केली अतिशय असेला. यावेळी अतिशय देखना स्ट्रोक चेंडूवर झेल घेण्याची नामी संधी पण तू नो डाऊट काही करायची गरज नाही. कारण का मुकेश साव एकच धाव घेतोय. एकेरी धावाने मात्र धावफलक अर्जित केलं जाईल. धावफलकाचा विचार केला धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय 67 या आकड्यावर. 67 रन्स लॉस ऑफ 5 विकेट्स. ब्लू टायगर साठी एक राक्षसी पुत्र प्राप्त झाल्याचा आनंद असेल त्यांच्या संघासाठी. कारण खतरनाक फलंदाजी केली आहे प्रत्येक सामन्यामध्ये. निश्चित त्यांच्याकडनं या फलंदाजी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण का महत्वाची बारी जी सांभाळावी ती सांभाळली जाते मुकेश सावकडनं. यावेळी अतिशय देखना चेंडूची फेकी केली जाते. पंच आमच्याकडे वळतील अवांतर चेंडूचा खेळ होतोय. कारण का डाव्या अष्टीच्या बाजूने चेंडू जातोय आणि पंचाने ताकीद दिली लगेच अवांतर रूपाने धावाला चेंडूला मात्र ठरवलं जात आहे. धावफलक एकेरी धावाने वाढला जाईल जाऊन पोहोचत 68 रन्स 68 धावा आता अर्जित झाला. षटकातील पुढील चेंडू यावेळेस करारी जबाब. चेंडू जाईल वाघाची धार फोडला फ्रार आणि इथे मात्र एक मुकेश सावच्या बॅट मधून मोठा षटकार 6 धावा. जोडीवाला, XV50 जर गाडीवाला, Volvo Mercedes जोडीवाला, XV50 जर गाडीवाला, BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला, BMW घेऊन आला 10 नंबर. षटकातील पुढील चेंडू यावेळी सुमंत कारपेसेंट चित्रगावून चेंडू जाईल फाईन लेग क्षेत्रामध्ये. चेंडूचा पाठलाग केला जाणार नाही. अखेरीस चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार चौकार 4 धावा. डीजे पंडारी शट पडके बिगरवाला, बिनगड चकडेवाला, पंडारी शट पडके बिगरवाला, बिनगड चकडे. तर मुकेश सावचा खेळीचा विचार केला 9 चेंडू मध्ये तब्बल 37 धावांची खेळी केली जाते. निर्णायक खेळी असेल षटकातील पुढील चेंडू यावेळेस करारी जबाब. चेंडू जाईल पुन्हा. आता मात्र शब्द अपुरे परतात कारण का जबरदस्त दुवादार फलंदाजी मुकेश सावकडनं. डीजे 6 धावा. सागर मानवडे साहेबांकडनं मुकेश साव साठी 200 रुपयाचं प्राइज येत आहे रोख प्राइज. कारण का खेळाडू अतिशय चांगली कामगिरी करतो त्या खेळीस जागलं जाते ते सागर मानवडे साहेबांकडनं. कारण का आता 2 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल वैयक्तिक 50 साठी. यावेळेस एक धाव निश्चित घेतली जाते आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल का बघूया. डेंजर झोन कडे धावणारा फलंदाज मुकेश साव आपल्या स्क्रीजवर पोहोचते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा अर्जित केल्या जातात. आणि या शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. धावफलक जाऊन पोहोचतय धावफलक वैयक्तिक संघाचा विचार केला तर 86 या आकड्यावर पोहोचतं आणि 86 रन्स आतापर्यंत झाल्यात आणि अर्धशतक या स्पर्धेत दुसरं लागलं जाईल. मुकेश सावचं जर या चेंडूवर षटकाराची खेळी केली तर फास्ट आणि लवकर जे अर्धशतक लागलं जाईल ते मुकेश सावच्या नावी. बघूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. अंतिम चेंडूवर 5 धावांची गरज असेल षटकार मारला जाईल का. यावेळेस करारी जबाब. चेंडू जातोय सरळ उत्तुंग षटकार 6 धावा. आणखीन एक अर्धशतक या स्पर्धेतील. ग्रँड सॅल्यूट मुकेश साव सारख्या फलंदाजाला. अतिशय खतरनाक फलंदाजी दुवादार फलंदाजी. सर्व प्रेक्षकांनी या फलंदाजासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण का ज्या प्रेक्षक वर्गाने जी खेळी बघायला आले ती खेळी मात्र मुकेश साव कडनं केली जाते.
खतरनाक फलंदाजी आणि जी नाणेफेक हरल्यानंतर त्यांचा संघ मालकाने जो विश्वास दाखवला होता मुकेश साव वरती, त्या विश्वासाला मात्र जागला जातोय. 12 चेंडू मध्ये तब्बल 51 धावांची खेळी. ज्या पद्धतीने आपण बघितलं युवराज सिंग यांनी सुद्धा एक फास्ट 50 केली होती, त्या पद्धतीत मात्र फास्ट 50 लागली जाते ती मुकेश साव या फलंदाजी. खतरनाक फलंदाजी. धावफलकाचा विचार केला, धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 92 या आकड्यावरती. 92 धावा. त्यांचा संघ मालक संघ नायक जो टॉच उडवताना आला होता तो आधीच बोलला होता का 90+ जाण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ते 90+ निश्चित जातोय त्यांचा संघ आणि त्याच्यासाठी कारनामा घडवला, ज्याच्यावर खरोखर विश्वास दाखवला मुकेश साव याच्यावर आणि त्याने 52 धावांची निर्णायक खेळी केली. डीजे टार्गेट असेल 93 धावांचं. तर आपण जबरदस्त खेळ बघतोय. एका बाजूने जतीन विनर्स संघ आणि त्याच्या विरोधात संघ बघतोय आपण ब्लू टायगर. जबरदस्त खेळ बघितला, मुकेश साहेबांची जबरदस्त खेळी बघितली, 52 धावांची खेळी केली. त्यासाठी सागर मानवडे साहेबांकडनं 200 रुपये, अजित चौधरी साहेबांकडनं 200 रुपये, पंकज पागधरेकडनं सुद्धा 200 रुपये, म्हणजे 600 रुपये रोख रक्कम प्राईज आतापर्यंत जमा झालाय मुकेश सावच्या बाजूनं. अतिशय चांगला खेळ करतोय मुकेश साव आणि धावफलकाचा विचार केला विजयासाठी 36 चेंडू आणि धावा करावे लागतील. 93 धावांचा पाठलाग करावा लागेल. एक उंच शिखर गाठावा लागेल. तो आपण बघतो जतीन विनर्स संघाला. जतीन विनर्स संघाने पहिली जोडी 2 शिलेदार मैदानामध्ये हजर असतील. एका बाजूने प्रसाद राऊत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय प्रवीण पवार. प्रवीण पवारचा सुद्धा या मैदानामध्ये खूप मोठा इतिहास असेल. बॅक टू बॅक 6 षटकारांच्या खेळीचा विक्रम ज्याने पहिल्या क्षेत्रामध्ये खेळ केली होती तोच प्रवीण पवार नॉन स्ट्राईकवर असेल. बघूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. पप्पू पाटील बॉलिंग मार्कवर. तर आणखीन 200 रुपयाचं प्राइज येत आहे. अजित वारकडे साहेबांकडनं सुद्धा मुकेश सावसाठी 200 रुपयाचं प्राइज येत आहे. निश्चित सर्व बक्षीस दात्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. पप्पू पाटील बॉलिंग मार्क वरती, स्ट्राईक एंड वर फलंदाज प्रसाद राऊत. पहिला चेंडू फुल टच पद्धतीचा अतिशय देखणा स्ट्रोक, त्याच्यावर मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. तर पहिल्या चेंडूवर पप्पू पाटील दरारा निर्माण करतोय. बघूया अजूनही 35 चेंडूचा खेळ असेल. एक निर्णायक अर्धशतक लागणं खूप गरजेचं असेल जतीन विनर्स संघाकडनं. बघूया कशा प्रकारे खेळ खेळला जाईल. यावेळेस पप्पू पाटील बॉलिंग मारून दुसरा षटक, दुसरा चेंडू. यावेळेस करारी जबाब, चेंडूला उडवून दिलाय. चेंडू खाली शतचक पोहोचेल का? आणि इथे मात्र झेल सुटला जातोय. पहिला झेल सुटला जातोय ब्लू टायगर संघाकडनं. प्रसाद राऊत हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडनं सुद्धा ज्याला जीवदान दिलंय. कारण का एखाद्या
फलंदाजाला जीवदान दिलं तर त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढले होते, दुणावले होते. यावेळेस आणखीन एक मान्यवरांचं आगमन होतं या मिथुनजी नाईक साहेब, त्यांचं WCH चे अध्यक्ष मिथुनजी नाईक साहेब, तुमचा शब्द सुमना हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम. यावेळेस अतिशय देखणा स्ट्रोक एक धाव निश्चित अर्जित केले जाईल आणि सामन्याच्या चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ होतोय आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 3 धावांचे खेळ केले. कारण का एक प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर 16.50 ची सरासरी खेळ करावा लागेल. बघूया कशा प्रकारे खेळ केला. जर का टार्गेट अतिशय 15.50 ची खेळ करावी लागेल. त्या पद्धतीत खेळ केला तर मात्र हा सामना जिंकणं सोपं असेल. बघूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. पप्पू पाटील षटकाची जर विचार केला 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत अर्जित झाल्यात. यावेळेस पहिल्यांदा स्ट्राईक एंडवर फलंदाज आणला जाईल प्रवीण पवार. प्रवीण पवारला आज मात्र जुना इतिहास आठवावा लागेल. जी खेळी मुकेश सावने केली त्या खेळीस तोडीस तोड उत्तर द्यावं लागेल. यावेळेस एलिव्हेशन जास्त झालंय आणि पंचदंडित करतील आव्हांतर रूपाने एक धाव निश्चित अर्जित केली जाते. कारण प्रवीण पवार सारखा एक तगडा फलंदाज तो सुद्धा या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला कारनामा घडवलेला फलंदाज असेल. तो मात्र स्ट्राईक एंडवर धावफलक 4 वर जाऊन पोहोचते. चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. यावेळेस करारी जबाब देताना अतिशय देखणा थर्ड मॅन क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडूचा पाठलाग केला जातो तत्प्रिय 2 धावा निश्चित अर्जित केल्या जातात. 2 धावा धावून पळून पूर्ण सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतो खेळपट्टीवर. एका बाजूने असेल प्रसाद राऊत आणि त्याला मात्र साथ दिली जाते प्रवीण पवारकडनं. अतिशय चांगला खेळ साकारलाय. 4 चेंडूचा खेळ होतोय आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलक मात्र 6 या आकड्यावर अर्जित झाले. षटकातील पुढील चेंडू समोर जाईल प्रवीण पवार. यावेळेस खोलवाट टप्प्याचा चेंडू, चेंडूवर अतिशय देखणा स्ट्रोक, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. तर पप्पू पाटीलचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीत प्रसाद राऊत यांनी पहिलं प्रगती पथावर षटक फेकी केलं होतं, पण त्या षटकामध्ये जरी यश मिळत नाही परंतु चेंडू अतिशय चांगले फेकी केलेत. अतिशय वेगवान चेंडू जातोय आणि चेंडू पुन्हा एलिव्हेशन जास्त झालं. आव्हांतर रूपाने पंचदंडित करतील आणि पुन्हा एक धाव वाढली जाईल. धावफलक मात्र जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती आणि चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात येतोय. अंतिम आणि शेवटचा चेंडू. यावेळेस थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडूचा पाठलाग केला जाईल. एक धाव पूर्ण आणि वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे मात्र रोखलं जाते. निश्चित विकेट जाण्याची संधी होती परंतु वेळीच येस नो वेट या 3 गोष्टीचा वापर रद्द आखताना करायला पाहिजे, तो केला जातो आणि षटक समाप्ती होईल. पहिला 6 चेंडूचा खेळ झालाय आणि धावफलकाचा विचार केला तर धावफलक मात्र 8 या आकड्यावर अर्जित झाले. 6 चेंडूचा खेळ समाप्त. डीजे मास्टरला एक संधी देऊ. घरी रथ साजे रामाचा नावाची काही बैसली गौरी ही नावरी ना. घरी रथ साजे रामाचा नावाची काही बैसली गौरी ही नावरी. गणपती देवाचं नाव घेत नाना बाजूला काढत. गणपती देवाचं नाव घेत नाना बाजूला. तर जबरदस्त खेळ बघितला. जी शेवटची 2 षटक जी बघितली आपण जतीन विनस कडनं फेकली गेली. शेवटच्या 2 षटकामध्ये एका षटकामध्ये 27 धावांची खेळी केली, ती मुकेश साव याने केली. दुसऱ्या षटकामध्ये पण जर विचार केला त्या 26 धावांची खेळी केली. त्या 2च षटकामध्ये जवळजवळ 50 धावांची खेळी वैयक्तिक मुकेश सावने केली आणि फक्त 2 धावा ज्या असतील त्या 2 धावा फक्त पंढरी कांबेरेच्या वाईटच्या रूपाने मिळाल्या. तर जबरदस्त खेळ केला आणि धावफलक नेऊन ठेवलं तब्बल 92 धावांवर. त्याच पद्धतीत खेळ करावा लागेल जतीन विनर्स संघ. पहिले 2 शिलेदार बघतो आपण मैदानामध्ये खेळ करतायत. एका बाजूने प्रवीण पवार स्ट्राईक एंडवर जो फलंदाज बघतो तो प्रवीण पवार आणि त्याला मात्र साथ दिली ते नॉन स्ट्राईकवर जो फलंदाज बघतोय तो ज्याने भुऱ्या नावाने जो ओळखला जातोय तो मात्र प्रसाद राऊत नॉन स्ट्राईकवर. बॉलिंग मार्कवर नो डाऊट लगेच दुसरा गोलंदाज आणला जाईल. वैयक्तिक कोड्यातला पहिलं षटक असेल सचिन दळवी नावाचा गोलंदाज. एक भेदक मारा त्यांच्याकडनं सुद्धा केला जातो प्रत्येक सामन्यामध्ये. यावेळेस मात्र महत्वाच्या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कारण एक निर्णायक मारा करावा लागेल आणि ते चेंडू वेट आणि वॉच करून खेळावं लागतील प्रवीण पवार. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू,
चेंडूवर मात्र आघात करण्याची क्षमता ठेवली होती. पायाचा फुटवेअर तेवढा मजबूत बनला नव्हता. पाया मजबूत असला तर बिल्डिंग उभारणं खूप सोपी जाते. ती आपण बघतो टीडीएमच्या माध्यमातून पालघर या ठिकाणी उभी केले. तिथं कोणाला घर घ्यायचं असेल तर मिथुन नाईकशी संपर्क साधा. आपलं स्वतःच्या स्वप्नातील घर टीडीएमच्या माध्यमातून पालघर या ठिकाणी तुम्हाला मिळेल. परंतु इथे जबरदस्त खेळ करतो. पाया मजबूत करावा लागेल प्रवीण पवारला आणि मोठी खेळी करावी लागेल जतीन विनसच्या बाजूनं. यावेळेस करारी जबाब. चेंडू हवाई सफर. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ. बिग षटकार साधावा. डीजे मास्टर लाजायचं नाही बाबा. प्रवीण पवारला ज्या फटक्याने ओळखलं जातं तो फटका मात्र यावेळेस खेळला जातो प्रवीण पवारकडनं. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस करारी जबाब. मोठो फटको. चेंडू जातली साधावा. डीजे मास्टर पवारने बॅक टू बॅक 2 षटकाराची खेळी आणि आनंद बघतोय आपण. त्यांचा छोटा भाऊ इथं योगेश पवारच्या तोंडावर हसू लगेच टाळ्या वाजल्या जातात इथं व्यासपीठावरनं. कारण त्यांचा छोटा भाऊ त्याच्याकडनं त्याला सपोर्ट दिला जातो. पाठीराखे प्रत्येकाचे इथे मैदानामध्ये हजर असतील. कारण अतिशय चांगला खेळ साकारला. ज्या पद्धतीत खेळ करायला पाहिजे. मी आधीच म्हटलं होतं याच मैदानामध्ये पहिल्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक 6 षटकाराचा विक्रम जो प्रवीण पवार त्याला आठवावा लागतो आणि तो आठवला जातोय. तर या षटकाचा विचार केला 2 चेंडूमध्ये 12 धावांची वसुली. धाव फलक लगेच जाऊन पोहोचते फास्ट मध्ये 20 या आकड्यावर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र बघूया सचिन दळवी कशा प्रकारे चेंडू फेकी करेल. बॅक टू बॅक तिसरा षटकार जाईल आणि जातोय साधावा. अंकिने कॅट्रिक लागली जाते. डीजे मास्टर सुपर 4 मध्ये 4 संघ का पोहोचले त्याची प्रत्युत्तर. कारण त्यांच्याकडनं तशी खेळी केली जाते आणि त्यांनी त्यांचं आपलं स्थान निर्माण केलं या मेगा फायनलच्या सुपर 4 मध्ये. 4 संघ सामील झाले. फ्रेंड्स 11, कौशल 11, तर ब्लू टायगर आणि जतीन विनर्स. आणि जतीन विनर ब्लू टायगर मध्ये ही लढत जबरदस्त कारनामा घडवला जातो. यावेळी आणखीन एक करारी जबाब. चेंडू जाईल का आणि चेंडू मात्र जातोय सरळ सीमा रेखा पार. एका टप्प्या अखेर मात्र चौकारासाठी जातोय आणि या 4 धावांनी धावफलक तब्बल जाऊन पोच 30 या आकड्यावरती. अतिशय चांगला खेळ केला जातोय. जी निर्णायक खेळी करायला पाहिजे, जी पार्टनरशिप घडायला पाहिजे, जी पार्टनरशिप घडवली गेली मुकेश साव आणि पंढरी कांबेराकडनं तीच मात्र खेळी करायला सुरुवात केली आहे. पहिली जोडी मात्र जी पहिली 2 ट्रम्प कार्ड पाठवली गेली ती ट्रम्प कार्ड वाजायला सुरुवात झाली आहे आणि धावफलकाचा विचार केला धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 34 या आकड्यावरती. षटकाचा विचार केला अजूनही अंतिम आणि शेवटचा चेंडू शिल्लक. या षटकामध्ये तब्बल 22 धावांची खेळी आतापर्यंत केली. कारण का प्रसाद राऊतचं एक षटक मागणं पडलं होतं. 27 धावांची लयलूट केली होती. त्याच तोडीस तोड मात्र हे षटक त्यांच्या पदरी पडतंय. यावेळेस तोफा कबूल किया और कबूल करताना मात्र प्रवीण पवारने या चेंडूवर षटकाराची खेळी केली. डीजे मास्टर 13 वेळा 50 मारलेली आहे. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे. 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरोसा आमचा. कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. धावफलकाचा विचार जर केला तर 12 चेंडूचा खेळ झाला आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 36 धावांची खेळी. 36 रन्स विदाउट लॉस. तर अतिशय चांगला कारनामा घडला जातो. पहिलं षटक प्रगती पथावर बघितला 8 धावा खर्ची झाल्या होत्या.
यावेळेस दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 28 धावांची खेळी केली जाते. म्हणजे जे षटक प्रसाद राऊत कडनं फेकी केलं त्याच तोडीस तोड मात्र फलंदाजी करताना बघतोय आणि तसंच षटक आपण आज जे फेकी केलं सचिन दळवीचं षटक महागडे पडतंय आणि धावफलक 36 वरती. आता मात्र सामना जवळ दोन्ही संघांच्या समांतर रेषेत असेल. कारण अशीच जर फलंदाजी जर झाली तर सामना एका हाती जिंकण्याची क्षमता ठेवतोय जतीन विनस संघ. बघूया ही लढाई अस्तित्वाची असेल कारण का इथे मात्र जो जिंकेल तो पुढे जाईल, जो पराभूत होईल या स्पर्धेतून बाहेर जाईल. बघूया त्या पद्धतीत खेळ केला जाईल का. बॉलिंग मार्कवर लगेच नवीन गोलंदाज वापरला तो नो डाऊट ज्यांनी 52 धावांची निर्णायक खेळी केली तोच गोलंदाज झारखंड एक्सप्रेस ज्यांनी ओळख मिळवली तोच मुकेश साव मात्र असेल बॉलिंग मार्कवर. बघूया ज्या मुकेश सावनं 52 धावांची खेळी केली त्याच्या विरोधात ज्यांनी 27 धावा ठोकून काढल्या त्याच गोलंदाज समोर असेल तोच फलंदाज बनेल यावेळेस. बघूया कशा प्रकारे तोडीस तोड उत्तरं दिली जातील का. अतिशय रंगतदार सामना प्रेक्षक वर्गासाठी जी मेजवानी इथं आणली जाते कंचाड नगरीमध्ये आणि भरपूर प्रेक्षक वर्ग इथं हजेरी दाखवताना या सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण लांब तिकडे बघतो तल्याच्या काठी सुद्धा प्रेक्षक वर्ग असतील. एक गाडी तिकडनं चमकते रिफ्लेक्शन होतंय. धावफलकाचा विचार केला तर 36 धावांवर पोहोचलंय. तर मुकेश साव यांनी 27 धावा घेतल्या होत्या. यावेळेस 26 धावा 28 धावांची खेळी झाली. दुसऱ्या षटकामध्ये 28 धावा आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा. चोवीस चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडू मध्ये आमचे स्कोरर आमच्या माये 57 धावांची खेळी करावी लागेल. 24 चेंडू 57 धावा कशा प्रकारे केल्या जातील. बॉलिंग मार्कवर मुकेश साव राईट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू फेकी करेल. समोर फलंदाज असेल प्रसाद राऊत. सांगितलं ना यावेळेस पहिला चेंडू हलक्या बॅटने केला. चेंडू जाईल थर्ड मॅन क्षेत्रामधून सरळ दन करत सरळ चौकारासाठी 4 धावा.
मुकेश सावला माहिती होतं कारण का हा फलंदाज आपल्यासाठी खतरा बनेल आणि त्याच्यासाठी ज्या चेंडूची निवड केली त्या चेंडूवर मात्र फसला जातोय फलंदाज प्रवीण पवारच्या खेळीला पूर्णविराम. प्रवीण पवारच्या खेळीचा विचार केला तर 10 चेंडूमध्ये तब्बल 31 धावांची निर्णायक खेळी केली आणि फलंदाज बाद होईल. निश्चित त्याला ज्या खेळीसाठी पाठवलं, ज्या खेळीसाठी त्याची निवड केली त्या खेळीला साजेशी फलंदाजी करतोय प्रवीण पवार. नवीन फलंदाज नो डाऊट दिनेश चौधरी. नॉन स्ट्राईक व स्ट्राईक एंडवर प्रसाद राऊत यावेळेस चेंडूवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, शपळ ओळून खेळण्याचा प्रयत्न केला जातो पण यश वाटायला येतंय ते गोलंदाज मुकेश सावच्या नावी. मुकेश साव अष्टपैलू खेळाडू म्हणून का निवडला जातो त्याचं हे प्रायचित्त. फलंदाजी जबरदस्त केली आणि यावेळेस धावांना रोख लावण्याचे यश मिळतंय मुकेश साव सारख्या गोलंदाज षटकातील. पुढील चेंडू यावेळेस करारी जबाब अतिशय देखना स्ट्रोक. चेंडूवर एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न डेंजर झोन कडे आपल्या दिनेश चौधरी आपल्या स्क्रीजवर पोहोचेल. अतिशय चांगला खेळ बघतोय. 2 धावांनी लयलूट केली जाते. चित्त्याच्या चपलाईने 2 धावा अर्जित केल्या. धाव फलकाचा विचार केला धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. 17 चेंडूचा खेळ झालाय आणि 17 चेंडू धावांचा धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय. 43 रन्सचा लॉस ऑफ विकेटचा विचार केला तर 1 विकेट मात्र तंबूच्या अस्त्राला असेल प्रवीण पवार. यावेळेस करारी जबाब. चेंडू जाईल हवाई सफर. बल्ले से गेंद निकली जैसी बंदूक की गोली. 7 धावा. डीजे चेंडूचा खेळ झाला आणि धावफलकाचा विचार केला धावफलक मध्ये 49 रन्स 49 धावांची खेळी झाली. अजूनही 44 धावांची खेळी करावी लागेल. उर्वरित चेंडू असतील 18 धावा करावं लागतील 44. ड्रिंक ब्रेक होतोय. डीजे मास्टरला एक संधी देऊ. माझे दक्षूच लगीन करीन माझे दक्षूच लगीन करीन मी असं करीन मी तसं करीन माझे दक्षूच लगीन करीन माझे दक्षूच. तर जबरदस्त खेळ रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. लगेच रिंग ब्रेक होतोय. 18 चेंडूचा खेळ असेल मित्रांनो आणि धावा कराव्या लागतील 43 धावा. जबरदस्त सामना रंगतोय. दुहेरी भूमिकेमध्ये अजून सामना असेल. दोन्ही संघांना मात्र 50-50 50-50 चान्स असेल. बघूया मात्र इथं कोणचं नाणं खणखणीत वाजेल, कोणाच्या बाजूने मात्र विजयाचा झेंडा फडकेल. कारण जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल आणि जो संघ पराभूत होईल तो या स्पर्धेतून बाहेर जाईल. अस्तित्वाची लढाई लढली जाते कारण का 18 चेंडू आणि धावा कराव्या लागतील. 44 रन्स करावे लागतील. तब्बल प्रथम फलंदाजी करताना 36 चेंडूचा सामना केला. विकेट केल्या होत्या 5. त्यानंतर पंढरी कांबेरा आणि मुकेश साव यांनी बारी सांभाळली. धावफलक 92 या आकड्यावर नेऊन ठेवलं आणि त्याचाच पाठलाग करताना नवीन फलंदाज येतो या स्क्रीजवर प्रवीण पवार यांनी 31 धावांची बहारदार खेळी केली आणि बाद करणार यश मिळालं मुकेश साव याला. आता मध्ये जोडी खेळपट्टीवर बघतोय आपण प्रसाद राऊत आणि दिनेश चौधरी. प्रसाद राऊतचा खेळीचा विचार केला तर त्याला एक संधी दिले कारण का त्याचा झेल सोडला होता. कारण आपण बघितलं मिड ऑफचा क्षेत्ररक्षकाने ज्याचा झेल सोडला त्याला ज्याला भरपूर प्रश्न पडले होते त्या प्रश्नाचं उत्तर एक षटकाराच्या रूपानं प्रसाद राऊत देतो. प्रसाद राऊतची ही ओळख आहे, ही ताकद आहे कारण का त्याला तुम्ही जीवदान द्याल तर तो तुमच्यावर तुटून कधीही पडू शकतो. कारण दांडगा अनुभव असलेला फलंदाज. नॉन स्ट्राईक व स्ट्राईक एंडवर दिनेश चौधरी. यावेळेस खोलवट टप्प्यात चेंडू पप्पू पाटील कडनं एकच धाव अर्जित केली जाईल. एकेरी धावाने आपलं वैयक्तिक खातं ओपन केलं जातं. धावफलक अर्जित केलं जाईल.
जाऊन पोहोचायला 50 अर्ध शतक लागलं जातं. आता मात्र 42 धावांची गरज. 17 चेंडू बघूया. 43 धावा कराव्या लागतील. 17 चेंडू 43 धावा. 17 चेंडू मध्ये 43 धावा. 17 बघूया चेंडू असतील. 43 धावा कराव्या लागतील. खूप वेळ घेतला तो. पंचाने ताकीद द्यायची आहे कारण का महत्वाचा सामना असेल दोन्ही संघासाठी. यावेळी फुलटा चेंडूचा वापर. स्टेट ड्राईव्ह चेंडूवर क्षेत्ररक्षक मात्र झेल घेऊ शकला. मग चेंडूची अडवणूक अतिशय सुरेख क्षेत्ररक्षकांची टाळ्या. 3 धावा वाचवल्या. एकेरी धावाने धावफलक अर्जित केले तर सिंगल धावाने मात्र जतीन विनर्स संघ श्वास घेतोय मैदानाच्या आतमध्ये. आता उर्वरित चेंडू असतील 16 धावा कराव्या लागतील. 42 रन्सची गरज. पप्पू पाटील षटक मार्गस्थ. प्रगती पथावर षटक बघतोय पप्पू पाटील. यावेळी अतिशय देखना चेंडू एलिव्हेशन चांगला होतं. त्यावर मात्र क्षेत्ररक्षण चुकीचा. एकच धाव घेतली जाईल. सुरेख कामगिरी. पप्पू पाटील संघकारा का म्हणून त्याला निवड केली त्याचं प्रायचित्त बघतो. पप्पू पाटील कडनं सुरेख मारा. 3 चेंडू मध्ये सिंगल धाव दिली जाते. एकेरी धावांनी मात्र धावफलक सजवलं जातं कारण का धावा हा सामना जिंकण्यासाठी मोठे फटके सुद्धा खेळावे लागतील. आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रसाद राऊत. यावेळी अतिशय देखना स्ट्रोक. चेंडू जाईल का आणि त्याच्यावर मात्र क्षेत्ररक्षण तैनात. एकच धाव. एकापेक्षा जास्त काय मिळणार नाही. सुरेख कामगिरी. पप्पू पाटीलचं कौतुक केलं पाहिजे ब्लू टायगर संघाकडनं कारण सुरेख मारा कुठल्याही चेंडूवर मोठा फटका खेळून दिला नाहीये कारण का जी गोलंदाजी त्याच्यावर सोपवली ती गोलंदाजी साजेशी गोलंदाजी केली जाते. अतिशय चांगल्या षटक मार्गाच्या प्रगती पथावर अतिशय चिवट तिखट मारा बघतोय आपण पप्पू पाटील कडनं. यावेळेस दिनेश चौधरी बघूया काय घडवेल या चेंडूवर. यावेळेस पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडूवर मात्र स्क्वेअर लेग डान्स इन द ग्राउंड चेंडू. यावेळेस डेंजर झोन कडे धावताना फलंदाज प्रसाद राऊतच्या खेळीला पूर्णविराम. पप्पू कडनं मात्र जबरदस्त फेकी केली आणि कलेक्शन चांगलं झालं. फलंदाज बाद यश वाट्याला येईल संघ ब्लू टायगरच्या बाजूनं. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येईल केतन चौधरी उर्फ गुंड्या. आता मात्र दोन्ही फलंदाज दोन्ही शिलेदार जे मॅम फ्रॉम कंचाड गावातील असतील होम ग्राउंडवर खेळ करतील. बघूया काय घडेल. त्यात पण डीजे मास्टरला एक संधी देऊ. दाखव सुमित ढोंगरे मला रम्याच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. बॅट्समन हाय तूरण धुंदार. बॅट्समन हाय तूरण धुंदार. 6 बॉलात 6 षटकार. चौकारांचा बादशाह म्हणतात तुला. रम्याच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. षटकातील शेवटचा आणि चेंडू. यावेळी अतिशय देखना स्ट्रोक. चेंडू जाईल का आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. चौकार. 4 धावा. अंतिम चेंडूवर चौकाराची घडी. षटक समाप्ती. धावफलकाचा विचार करा. धावफलक मात्र जाऊन पोहोचेला 58 रन्स आतापर्यंत लागल्या जातील. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि धावा कराव्या लागतील. तर 12 चेंडू 35 धावा कराव्या लागतील. म्हणजे सरासरीचा विचार केला 17.50 ची सरासरी राखावी लागेल. डीजे मास्टरला एक संधी देऊ. टीम मीटिंग नकोय. लगेच गोलंदाज नवीन आणायचा आहे. स्टाईल तुझी ती हाय 360. स्टाईल तुझी ती हाय 360. आजवर मारल्यात 13-50. आफ्रिकेचा या आफ्रिकेचा एबीडी म्हणतात तुला. मॅच जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. पाहिजे तेवढ्या देईन दिलग्या तुला. तर लगेच बॉलिंग मार्कवर स्वतः मुकेश साव ज्यांनी शेवटच्या 2 षटकामध्ये वैयक्तिक 50 धावांची खेळी केली. तोच मुकेश साव वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक. यावेळेस खूप वेळ घेतला तो. पंचाने ताकीद द्यायची आहे. वारंवार वेळ दौडवला जातोय कारण महत्वाचा सामना असेल.
पहिली वॉर्निंग येते कारण का वेळ नाही घ्यायचा. ऑफिशियली पहिला फुकार असेल. पहिल्या नंबरवर संघ खेळ करतोय फ्रेंड्स 11 संघाला पहिला फुकार आणि त्यांच्या विरोधात संघ असेल YBS कौशल 11 त्यांना सुद्धा पहिला फुकार असेल. हा सामना संपेल त्यानंतर लगेच टॉस केला जाईल. षटकातील पहिला चेंडू महत्वाचा चेंडू अतिशय देखना स्ट्रोक चेंडूवर क्षेत्ररक्षक पोहोचला. केतन चौधरीच्या खेळला पूर्ण विराम. महत्वाची विकेट मात्र टिपली जाते आणि त्या सामन्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला जातो ब्लू टायगर संघाकडनं. Australia are through to the World Cup final. लगेच जबरदस्त खेळ बघितला मैदानावर. पहिल्या चेंडूवर मुकेश सावनं मात्र एक केतन चौधरी नावाची तोफा परतवली. त्या गोलंदाजाला अष्टपैलू कामगिरी ज्यांनी या स्पर्धेमध्ये केली त्या मुकेश सावसाठी बक्षीस येत आहे अशोक कातारे साहेबांकडनं. रोख 500 रुपयाचं प्राइज येते अशोक कातारे साहेबांकडनं. जे मान्यवर इथं हजर असते त्या मान्यवरांकडनं मुकेश सावसाठी रोख प्राइज रकमेचं बघितलं 500 रुपयाचं प्राइज आलंय. ज्याने अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये केली त्याला मात्र जागे झालेत आणि खरंच त्याच्या खेळीला मात्र मान देऊन 500 रुपयाचं प्राइज दिलंय. बघूया आता संपूर्ण बारी सांभाळावं लागेल दिनेश चौधरी. यावेळी फुलटा चेंडू करारी जबाब. चेंडू जाईल सरळ. बिग 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 सिक्सर साधावा. डीजे मास्टर भाई लोग चलो आज करेंगे पार्टी बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. जबरदस्त खेळ साकारलाय. ज्या दिनेशला ची शरीरयष्टीचा विचार केला मी प्रत्येक सामन्यामध्ये सांगतोय. पंकज जाधव सारखी ज्याची शरीरयष्टी ज्याला बुमबुम बाट्या म्हणून ओळखलं जात आहे त्याच्या साजेशी अशी खेळी बघतोय. एक चौकार आणि एक षटकाराची निर्णय खेळी धावफळकाचा विचार केला तर धावफळक मात्र जाऊन पोहोचेल 64 या आकड्यावरती. बघूया मुकेश सावंतच्या विरोधात पंकज दिनेश चौधरी. यावेळेस अतिशय चांगला चेंडू एलिव्हेशन चांगला जबरदस्त डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता होईल आणि धावांना रोख लावला जाईल मुकेश सावकडनं. का दिनेश चौधरीला एक मोठी बहारदार खेळी करावी लागेल जी दिनेश सांच्या विरोधात असताना मुकेश सावने केली. बघूया त्यांच्याच विरोधात गोलंदाज मुकेश साव. षटकातील पुढील चेंडू यावेळेस कडक प्रहार. चेंडू जाईल का आणि इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केलं. चेंडू सरळ जाईल. षटकार. हा षटकार निर्णायक असेल. ज्या क्षेत्ररक्षकाने दिनेश चौधरीचा झेल सोडला हा निर्णायक झेल होता कारण का दिनेश चौधरी तुमच्यावर कधीही तुटून पडू शकतोय. या 6 धावांनी धावफळक वाढलं जाईल 70 या आकड्यावरती. आता मात्र उर्वरित 23 धावांची गरज. बघूया खरोखर लकी ठरला जाईल का दिनेश चौधरी संघासाठी हा झेल. बघूया यावेळेस जबरदस्त कारनामा घडवला होता मुकेश सावकडनं. निर्णायक चेंडूची फेकी केली. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफळक थांबलं जाईल. आता मध्ये उर्वरित चेंडू असतील 7 चेंडू 23 धावा. खतरनाक मॅच रंगताना या कंचाड नगरीमध्ये चौधरी मैदानामध्ये जबरदस्त खेळ साकारलाय दोन्ही संघ. यावेळी करारी जबाब. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि इथे मात्र ग्राउंडनी साठीला आउटफुट थोडीशी खराब आणि निश्चित एकच धाव घेतली जाईल. 4 धावा वाचल्या जातात तर इथे मात्र ज्या क्षेत्ररक्षकाने बहाल केल्या 6 धावा इथे मात्र ग्राउंडनी वाचवल्यात. बघूया काय घडेल. 21 धावांनी धावफलक वाढलं जाईल. जाऊन पोहोचेल 71 धावांवर संघ खेळतोय. आता उर्वरित 6 चेंडू 22 धावांची गरज. तर ऑफिशियली दुसरा फुकार असेल फ्रेंड्स 11 विरोधात YBS कौशल 11 संघाला. कारण का या 6 चेंडू नंतर जे या स्पर्धेमधले सर्वात जास्त गुणावर बघितला तर फ्रेंड्स 11 एका नंबरवर खेळ केला आणि 2 नंबरवर खेळ केला तो YBS कौशल 11 यांच्या विरोधात सामना होईल.
मैदानामध्ये अतिशय जबरदस्त टशन मॅच बघतोय. 6 चेंडू 22 धावांची गरज. जर प्रथम फलंदाजी करताना बघितलं तर शेवटच्या षटकामध्ये जे षटक फेकी गेलं केतन चौधरी ह्याच्यावर हल्ला बॉल केली. 26 धावांची खेळी केली होती. आणि आणखीन एक गोष्ट सांगतोय, हा महत्वाचा सामना असेल. जर सामना समांतर रेषेत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. कारण सुपर ओव्हर सुद्धा होईल का या प्रश्नाची उत्तर जी प्रश्न उत्तर पडली आहेत ती सर्व उत्तर आता या उर्वरित 6 चेंडूवर बघूया. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्कवर सचिन नावाचा गोलंदाज वापरला जाईल. विरोधात दिनेश चौधरी. बघूया दिनेश चौधरी कडनं कशा प्रकारे खेळ केला जाईल. पहिल्या चेंडू पासून समीकरण सुटायला सुरुवात होईल. 6 चेंडू 22 धावा 6 चेंडू. यावेळीच जबरदस्त खेळ केला कार्पेट ग्राउंड. चेंडू जाईल हलक्या बॅटनं खेळलाय. डेंजर झोन कडे धावणारा फलंदाज बाद होईल. रणनीती आखताना फलंदाज बाद होतो. 1 धाव निश्चित घेतली जाते. एकेरी धावाने धावफलक अर्जित केले जाते. धावफलक 72 या आकड्यावर आता 5 चेंडू धावा करावे लागतील. 21 धावा. डीजे प्रगटला शंभूचा अवतार कुलदेव आमचा जेजुरी प्रगटला. अन 9 लाख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला. अन 9 लाख पायरीच्या गडावरी माझा खंडोबा बसला. देवधन तुझी जेजुरी, देवधन तुझी जेजुरी. उदो उदो काल भैरवा, उदो उदो देव मार्कंडा. एका बाजूने सचिन गोलंदाजी मार्कवर बघतोय, फलंदाजी स्टंजवर बघतोय दिनेश चौधरी. आज मात्र चमकण्याची संधी असेल सचिन आणि दिनेश चौधरीला. बघूया कोण मात्र या शेवटच्या षटकामध्ये हमी पडेल. यावेळेस करारी जबाब. चेंडूवर तोच क्षेत्ररक्षक. कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बाद. दिनेश चौधरीच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू पॅव्हलिन. देव बैसला सिंहासनी त्याच्या बाजूला भाल. आपण बघतो रोहित पागदरे. अजूनही सामना संपला नाहीये कारण का 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हॅट्रिकला चान्स असेल. सॉरी आपल्या तिसऱ्या विकेटला चान्स असेल कारण का एक रणनीती आखताना विकेट गेली होती. परंतु यावेळेस समीर कडनं कशा प्रकारे खेळ केला जाईल. 4 चेंडू 21 धावा केल्या जातील का या काची उत्तर या चेंडूवर. फुल टॉस चेंडूचा वापर. पंचाने 9 चेंडू घोषित केलाय. या चेंडूवर एक मोठा कारनामा घडला असता तर सामन्यातली चित्र बदलली असती. परंतु अजूनही सामना संपला नाहीये. आता 4 चेंडू धावा करावे लागतील. 20 धावांची गरज. जी खेळी आपण बघितली प्रवीण पवारनी केली त्यांच्या संघाच्या बाजूने 10 चेंडू मध्ये 31 धावांची खेळी ती खेळी करावी लागेल. समीर हा फ्री हिटचा चेंडू असेल. या फ्री हिटच्या चेंडूवर काय घडेल. समोर गोलंदाज सचिन. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू 1 धाव घेतली जाईल का आणि एकेरी धावांनी धाव फळक अर्जित केलं जातं. इथे मात्र वर्चस्व गाजवलं जात आहे सचिन गोलंदाजाकडनं कारण का जवळ आता मजबूत पकड. अजूनही सामना संपला नाही. जर या बॅक टू बॅक 3 षटकाराचा विक्रम रोहित पागदरेने जर केला तर सामना सुपर ओव्हर मध्ये सुटेल. बघूया अजूनही सामन्यामधली पकड दोन्ही संघाची असेल पण मजबूत पकड जर बघितली तर ब्लू टायगर संघाची असेल कारण का आता 3 षटकाराचा विक्रम केला जाईल का रोहित पागदरे कडनं. स्ट्राईक एंड वर रोहित पागदरे. बॉलिंग मार्क वर आपण बघतोय सचिन दळवी. सचिन सांबरे नावाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर.
3 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. चेंडू नंबर 4. जबरदस्त डिलिव्हरी. यावेळेस मात्र एलिव्हेशन जास्त झालं. उजव्या एष्टीच्या बाहेर जातो चेंडू. अवांतर रूपाने दंडित केलंय पंचांनी. आता मात्र पुन्हा सामना जिंकण्याची संधी असेल. 3 चेंडू 18 धावा. जबरदस्त रंगतदार सामना मैदानामध्ये रंगतोय. रोहित पागधरे स्ट्राईक एंडवर. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू. वाटतंय घर घर वाटत. इथे मात्र शेवटचा चेंडू आणि 12 धावांची गरज. आदल्या चेंडूवर हा षटकार बसला असता तर जबरदस्त मजा आली असती. परंतु बघूया अपयशी ठरतोय संघ जतीन विनर संघ. परंतु या चेंडूवर सुद्धा एखादा चेंडू न पडला तर काहीतरी घडेल. आणि इथे मात्र सामना जिंकला जातोय. ब्लू टायगर संघ विजय होतोय. पराभूत संघ होतोय. जतीन विनर्स विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक केलं जाईल आणि पुढे वाटचाल करेल तो संघ बघतोय आपण. ब्लू टायगर संघ आणि या स्पर्धेतून मात्र बाहेर जाईल. अंतिम क्षणापर्यंत ज्यांनी झुंज दिली तो जतीन विनर्स संघ. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हरलेल्या संघाचं कौतुक. आणि मुकेश साहू साठी बक्षीस आले जवळ आमच्यापर्यंत 1300 रुपये जमा असतील. जे अर्धशतक त्या संघासाठी महत्वाचं ठरलं. आणि निश्चित या सामन्यात सुद्धा हस्त आंदोलन करूनच बाहेर पडायचंय मित्रांनो. याच्यानंतर एक मोठा सामना येईल. फ्रेंड्स 11 विरोधात YBS कौशल